नमस्कार मित्रमैत्रिणींनो. म्हातारपणात एकटेपणा जाणवणं खूप स्वाभाविक आहे, पण थोड्या समजदार सवयींनी मन सावरता येतं, नाती जपता येतात आणि स्वतःचाही विचार करता येतो. त्या कोणत्या गोष्टी आहेत तेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला सुरू करूया आजच्या व्हिडिओ. पहिली म्हणजे मन शांत ठेवण्याची सवय. रोज सकाळी देवांचे नाव, प्रार्थना किंवा ध्यान करा. फार विचार करू नका, जे हातात नाही ते देवावर सोडा. जुन्या चुका आठवून स्वतःला त्रास देऊ नका. मनात आलं ते लगेच बोलू नका. थोडं थांबणं शहाणपणाचं लक्षण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे एकटेपणाशी मैत्री करा. एकटे असणं म्हणजे दुर्लक्षित असणं नाही. स्वतःसोबत वेळ घालवायला शिका. आवडते भजन, कथा, रेडिओ, टीव्ही कार्यक्रम पहा. झाडाशी, देवाशी, निसर्गाशी बोलत राहा. तिसरी गोष्ट म्हणजे नाती जपताना स्वतःला विसरू नका. मुलांकडून, नातवंडाकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. प्रेम द्या, पण आत्मसन्मान गमावू नका. अपमान सहन करणं म्हणजे नातं जपणं नाही. शांत राहणे म्हणजेच कमजोरपणा नाही, हे देखील लक्षात ठेवा. चौथी गोष्ट म्हणजे स्वतःचा विचार करणं म्हणजे स्वार्थ नाही, हे देखील लक्षात ठेवा. तब्येतीची काळजी घ्या. वेळेवर औषध तपासणी करा. आवडतं खा, आवडतं घाला, आवडतं बोला. मन दुखवणाऱ्या लोकांपासून थोडं अंतर ठेवा. आता माझी वेळ नाही असा विचार सोडून द्या. पाचवी गोष्ट म्हणजे रोज थोडा आनंद शोधा. सकाळचा चहा, ऊन, फुलं, पक्ष्यांचा आवाज, कोणाचा फोन, एखाद्याचं हास्य, प्रत्येक दिवस नवीन भेट म्हणून स्वीकारत जा. सहावी गोष्ट म्हणजे स्वीकार करणं फार गरजेचं. वय, शरीर, परिस्थिती स्वीकारली की मन हलकं होतं. जे बदलू शकत नाही ते स्वीकारा. जे बदलू शकतं त्यासाठी शांत प्रयत्न करा. सातवी गोष्ट म्हणजे स्वतःला आठवण करून द्या. मी आयुष्यात खूप काही सोसलं आहे, निभावलं आहे. माझं अस्तित्व मौल्यवान आहे. आठवी गोष्ट म्हणजे शरीर हलतं ठेवा. हलकी चाल, अंगणात फेऱ्या, सोपे योगासने. शरीर हलकं असेल तर मनही हलकं राहतं. नवी गोष्ट म्हणजे नको म्हणायला शिका. प्रत्येकाला खुश ठेवणं आपलं काम नाही. जिथे मन दुखत असतं तिथे शांतपणे अंतर ठेवा. 10वी गोष्ट म्हणजे तुमच्या हातून कोणाला तरी मदत करा. थोडं अन्न, थोडं प्रेम, एक गोड शब्द, दुसऱ्यांचं भलं केल्याने देखील मन आपोआपच आनंदी होतं. 11वी गोष्ट म्हणजे क्षमाशील व्हा. खूप हे महत्वाचं आहे. ज्यांनी त्रास दिला त्यांना मनातून माफ करा. त्यांच्यासाठी नाही तर स्वतःच्या शांतीसाठी. मनात राग ठेवला की तो आपल्याला आतून जाळत राहतो. 12वी गोष्ट म्हणजे तुलना पूर्णपणे सोडा. कोणाचं आयुष्य कसं आहे याची तुलना आपल्या आयुष्याशी कधीही करू नका. प्रत्येकाची वेळ, नशीब, जबाबदाऱ्या वेगळ्या असतात. 14वी म्हणजे रोज स्वतःशी बोला. सकाळी आरशात पाहून स्वतःला म्हणा, आजचा दिवस माझ्यासाठी चांगला आहे. स्वतःशी बोलणं वेडं नाही, ते मनाला आधार देतं. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि हो, तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील, ऐकायला आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला देखील विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.